हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे कारण मी निघालो आज ऑफिसला. आता ऑफिसला का निघालो आहे आणि काय सीन आहे ते सगळं तुम्हाला सांगेलच मी हळूहळू. आपल्याला ऑफिसला जायला आता थोडं लेट पण झालं आहे. खाली कॅब येऊन थांबलेली असेल, सो एक 5 मिनटात त्यांचा कॉल येईल. तर म्हणलं आपण ब्लॉग चालू करूया. काल ॲक्च्युली मला ब्लॉग करायला वेळ नाही मिळाला. एक मित्र आला होता माझ्याकडे आणि एका ठिकाणी बाहेर जायचं होतं, तर त्यामुळं थोडंसं एक राहून गेलं ब्लॉग वगैरे बनवायचं आणि जरा रात्री माघारी यायला पण लेट झालं. सो ब्लॉग जरी मला असं एडिट करायला पण नसतं वेळ मिळाला, असं म्हणजे जरा सीन होता. तर नाश्ता वगैरे काही केलेला नाही, आपण थोडीशी कॉफी पिलो आहे. आणि आमच्या ऑफिसमधले एक कलिग आहेत, ते बोललेत की नाश्ता नका करू, ते त्यांना डब्बा वगैरे काहीतरी घेऊन येणार आहेत. सो चलो ऑफिस जाऊया. आणि ऑफिसला गेल्यानंतर मग तुम्हाला सांगेल मी की काय काय गोष्टी आहेत, काय काय होणार आहेत, म्हणजे मी नेमकं कशासाठी ऑफिस चाललो आहे, काय सीन आहे, सगळं तुम्हाला सांगतो मी. सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर. सो चलो ऑफिस. बाग काय म्हणता? काय ना बघा सर निवांत एकदम. हो, ट्रिप ओपन झाली, तुमचं नाव बघितलं म्हटलं जरा दर्शन झालं म्हणजे सरांचं. लय महिन्यात लय दिवसात नाही, लय महिन्यात. तर मित्रांनो, आत्ताच आपण ऑफिसमध्ये आलो आहे. हे आमच्या ऑफिसचं मागचं बॅकग्राऊंड आहे. तर काल सीन झाला होता असं की काल एक मित्र आला होता माझा आणि जरा एका ठिकाणी जायचं होतं आम्हाला. त्या ठिकाणी ब्लॉग नाही बनवता आला. तर आज आता आम्ही ऑफिसमध्ये आलो आहे. ऑफिसचा सीन असा आहे की आज ऑफिसमध्ये आहे ऑक्शन क्रिकेटचं. तर मी यावेळी ॲज अ कॅप्टन म्हणूनच माझी एक टीम दिलेली आहे, कारण मी थोडा लिंबू टाईपचा प्लेअर असल्यामुळे मला कोणी मागच्या वेळेस खेळायला दिलं नव्हतं. त्यामुळे आपण ह्यावेळी आपली टीम दिलेली आहे. सो ऑप्शनसाठी स्पेशली मी आलो आहे ऑफिसमध्ये. सध्या तुम्ही पाहू शकता शेजारी माझा संदेश आणि इकडे प्रियांका बसलेले. हे आमच्या टीममध्ये तुम्ही आता येणाऱ्या व्लॉगमध्ये पाहाचाल. म्हणजे व्लॉग जेव्हा मी करेल क्रिकेटचा त्यावेळेस तुम्ही पाहाचालच. सो आता 3 वाजता ऑप्शन आहे. आता वाजले किती रे? 1:30 वाजले. आत्ता 1:32 झालेत. तर आपल्याकडं तोपर्यंत वेळ, तोपर्यंत आपण टाईमपास करू. ऑप्शनमधून मग चांगले प्लेयर घेऊन आपण आपली टीम एकदम सेट करूया. सो पाहत राहा. वांगे तांबे सगळं मी काय आता नहीं वांगे सापड़ा वांगे नाही चिकन आहे. अन्ना इल्ला काट डालेगा. चिकन आहे, मटन सोलूनच खाल्ले आम्ही सकाळी. ನಮ್ಮ ಅಂದ 99 रुपीस ಕಂತ वांगमोला अरे इतना एक वांगे इतना महंगा कैसा? तर आता आम्ही निघालो कुठं तेजसला जेवणासाठी. ॲक्च्युली झाला असा विषय की तेजस आपला जरा लेट आला होता आणि त्यामुळं मग आता जेवण राहिलं पण नाही. आणि असं म्हणजे एवढं जास्त नव्हतं, ते थोडं होतं पसट टाईप, पण ठीक आहे तरी पण. सो आता आम्ही वरती निघालो कॅफेटेरियामध्ये. लाल कवटी 160 right? 160 1 2 and 3 sold. बेकार दोड चालू आहे प्लेअरसाठी. मी एक घेतलेला आहे 160 पॉईंटला. अजून काहीच ओपन नाही केलं पाहिजे. फक्त तर ऑलमोस्ट हाफ नक्कीच झाले रे आपले ऑप्शन. एक 20-30% ऑप्शनचं का झालेलं आहे. त्यामध्ये भरपूर प्लेयर्स वगैरे घेतलेत. आपण आतापर्यंत एकच प्लेअर घेतला आहे आणि सेकंड प्लेअरसाठी आपल्याकडे जस्ट 140 पॉईंट्स आहेत. आणि त्याचनंतर मग एक म्हणजे सीन असा आहे की प्रत्येक कॅप्टनला एक 800 पॉईंट्स मिळणार आहेत. त्यामध्ये त्यांना 5 प्लेअर घ्यायचे आहेत. सो सीन असा आहे की पहिले 2 प्लेयर त्यांना फर्स्ट 300 पॉईंटमध्येच म्हणजे कव्हर करायचे. सो मी प्लेअर घेतलेला आहे आणि आपल्याला सेकंड प्लेअर जो आहे तो 140च्याच रेंजमध्ये घ्यावा लागणार आहे. त्याचनंतर कुठं मग आपल्याला पुढचे बाकीचे 500 पॉईंट्स अनलॉक होतील आणि त्यानंतर मग आपण पुढचे प्लेयर्स वगैरे घेऊ शकतो. सो असं म्हणजे थोडक्यात ऑप्शनचा सीन आहे. तर बघूया आता काय होतं आहे, नेक्स्ट प्लेयर कसे आहेत काय आहेत ते. सो आता एक स्नॅक्ससाठी ब्रेक आहे. ब्रेक झाला की लगेच परत ऑप्शन चालू होणार आहे. एवढं टेन्शन नसतं घ्यायचं भाई. नाही भाई, संदेश गेला मग काय झालं, ठीक आहे. दुसरं कोणतरी घे. सुमितला घेऊ आपण. स्कोरांनी लेस सिरियस घेतले. लास्ट आहे सुमितला वाटापडी द्वारा सामदार दिलाय. सगळ्यांना वाटते संदेश म्हणजे लेस भारी प्लेअर आहे काय. बाय ह्याला जो पाहिजे तो प्लेअर मिळाला नाही म्हणून चाललेच प्रयत्न. आता भाटून काय होणार आहे पण. भाई मेरे को दिखा ही नहीं तू बोली लगा के. मेरे को लगा तेरे को लेना ही नहीं. तेरे वजह से मैंने 20 पॉइंट ज्यादा लगा. जैसा
रहता है आजकल देखो मतलब मी काय बोले ना ऑन रेकॉर्ड काहीच बोलत नाही मी सगळं ऑफ रेकॉर्ड बोलत भाई ट्रॉफी तो हमी लेके जाएंगे सर्विस डेस्कला कॉल करायला लागेल फिक्स आहे ना फिक्स आहे 100% काही करायला लागलं चालेल भाई पूर्ण घुस देईल काही देईल सगळं पॉलिटिक्सचे सगळे पैत्रे फिक्स करून टाकेल पण ट्रॉफी आम्हीच घेऊन जाणार लिंबू नाही नाही, लिंबू मिरच्या काय लागेल ते सांग भाई मी सगळं आणतो सगळं घेऊन येऊ आपण. आम्ही आता ट्रॉफी जिंकणार आहे नाही का आपला संपलाचा सो काही आत्ताच आम्ही खालून जाऊन आलो चहा वगैरे घेऊन आणि ऑफिसमध्ये सगळ्यांची सेमच चर्चा चालू आहे क्रिकेटबद्दल. तर क्रिकेटच्या टीममधलं चालू आहे. काय टीममध्ये प्लेयर्स असे आलेत की त्यांना नको आहेत. काय टीममध्ये असं सीन झालं आहे की त्यांना इंटरनली प्लेयर्स वगैरे जरा इंटरचेंज वगैरे करायचे. सो अशा भरपूर गोष्टी चालू आहेत सध्या म्हणजे. तर आता आपली एक मीटिंग आहे, मीटिंग वगैरे करायची आणि त्यानंतर मग काहीतरी बघूया खायचं वगैरे किंवा मग थोडं असंच डिस्कशन करून आपण जाऊया मग रूमवरती. तर सेम संध्याकाळी पण रूमवरती जायला कॅब आहे, तर कॅबने जायचं आणि त्यानंतर मग बघू काय ते खायचं काय ते करूया नियोजन. सो आज ऑफिसला मग आल्यामुळे आपली जिम तर नाही आहे, त्यामुळे आपण आज निवांतच आहे. मीटिंग चालू होणार आहे तर त्याच्या आधी म्हणलं आपण कॉफी घेऊया. तर ऑफिसमध्ये अशा आहेत गोष्टी. ही आहे मशीन ज्यामध्ये कॉफी, स्ट्रॉंग कॉफी, ब्लॅक कॉफी अशा भरपूर गोष्टी आहेत. आणि त्यानंतर इथे हे शुगर आहे, इथे बऱ्यापैकी हे काहीतरी आहे ग्रीन टी, लेमन टी वगैरे सगळ्या अशा गोष्टी आहेत. तर सगळं आहे म्हणजे असं हे शुगरचं वगैरे आहे काहीतरी. सो आता आपण कॉफी घेऊया. तुमने मुझे बताओ. मैं बिल्कुल नहीं बोलूँगा कि तुमने मुझे ब्लॉग में क्यों नहीं लिया है. ओके. आई एम वेरी प्राउड ऑफ यू. जो कर रहे हो करते रहो. बेस्ट ऑफ लक. गुड बॉय. ओके, गुड बॉय. थैंक यू सर. बस सर इतना जी चलें. ठीक. इसको क्या नहीं, मैं इसके भाई को फॉलो करता हूँ. भाई मेरे भी यूट्यूब पे व्लॉग देखा करो ना. नहीं, भाई के रील ज़्यादा अच्छा है. हो गया ना, जाओ ना. हो गया मेरे कुछ नहीं दिए. तुम्हारा हुआ ना, मेरा नहीं हुआ ना अभी तक. मैं पूरी वसूली करके ही जाऊँगा. आत्ताच मी खाली आलो आहे ऑफिसमधून. सध्या कॉमन एरियामध्ये बसलो. आता आपली कॅब येईल जरा वेळामध्ये. सो जास्त काय मी रेकॉर्ड करू शकलो नाही कारण ऑफिसमध्ये जरा लिमिटेशन्स असतात. तर मी आत्ता मग इथेच आपला ब्लॉग एड करतो आहे. सो मे बी एडिटिंग वगैरे करून खूप कमी ब्लॉग भरल. आय डोंट नो किती भरतो काय भरतो, बट उद्या सॅटर्डे आहे आणि उद्या आपण ते खास करूया. सुट्टी पण आहे. आजची जिम बुडली आहे आणि आय गेस आपले मसल राहिलेत काय काय की आपण चेस्ट आणि बॅक राहिली आहे आपली. सो आज फ्रायडे होता. सो मला काय वाटतं की आपण चेस्ट, बॅक आणि शोल्डर राहिलेत, आपले 3 मसल राहिलेत. सो माझे असं म्हणजे प्लॅन चाललं आहे की मी काय करतो डायरेक्टली आता उद्या सॅटर्डे आहे तर सकाळी जाईल आणि शोल्डरवर वर्कआउट करूया आपण. आणि त्यानंतर कंडिशन बघेल की हाताची कशी आहे किंवा चेस्टचा वगैरे वर्कआउट करेल. त्यानंतर कंडिशन हाताची कशी आहे त्यासोबतच मी कॉम्बिनेशनमध्ये मग आपलं हे घेईल चेस्ट और बॅक. जायचं का? 10 मिनटात अजून चालेल. सो मित्र होते माझे. सो आपण मग तसं काहीतरी प्लॅन करूया. उद्या सॅटर्डे आहेत तर उद्या मग बघू कुठंतरी बाहेर वगैरे जाऊ. ॲक्च्युली माझे फ्रेंड्स आहेत तर त्यांनी पण जिम जॉईन केली आहे. सो त्यांना मला म्हणजे थोडंसं गाईड करायला पण जायचं आहे एका जिममध्ये. सो मी जमलं तिथला पण शूट घ्यायला ट्राय करेल. पण आज खरंच खूप मजा आली. ॲक्च्युली मला जास्त रेकॉर्ड नाही करता आलं. ऑप्शन वगैरे होतं त्यामध्ये प्लेयर्स वगैरे घ्यायचे होते. सो ऑलरेडी आम्ही 4-5 प्लेयर दिले ते, पण त्यामधले पण 2 म्हणजे 5 प्लेयर द्यायचे असतात तर त्यामधले 2 ऑलरेडी माझे मित्र कॅन्सल झाले. त्यांची थोडीशी इमर्जन्सी होती, फॅमिली प्रॉब्लेम होते. त्यानंतर मग ऑप्शनमधून मी 5 प्लेयर घेतले. त्यामध्ये पण जे 2 होते ते 2 आपल्याला नंतर मग त्यांनी रँडमली देऊन टाकलेत. सो अशा प्रकारे आपली एक 8 लोकांची टीम, 10 लोकांची टीम झाली आहे पण आम्ही 8 जणच खेळणार ॲक्च्युअलमध्ये. सो 8 लोकांची चांगलीच टीम झाली आहे. ॲक्च्युली लास्ट 2 इयर्स पण ह्या मॅचेस वगैरे होत्या पण मी कधीच टीम वगैरे देत नव्हतो. बट ह्या वर्षी दिली कारण असं सीन व्हायचं की आपल्याला खेळायलाच मिळत नव्हतं. क्रिकेटमध्ये मी काही एवढा पण चांगला प्लेअर नाही आहे. सो तो जरा सीन होता. सो आता आपली टीम बनली आहे तर आपला क्रिकेटचा पण ब्लॉग लवकरच येईल. जेव्हा क्रिकेटच्या मॅचेस होतील तर आपल्या मॅचेस आहेत 7 आणि 8 फेब्रुवारीला. सो मी क्रिकेटचा ब्लॉग पण नक्कीच टाकेल. जमलं तर आपण नक्कीच लाईव्ह वगैरे पण येऊ त्यावेळी. सो हां एवढंच होतं मग आजच्या ब्लॉगमध्ये. खरं तर मी जेवण वगैरे काय केलेलं नाही आत्ता. इथे काय खायची इच्छाच होत नाही कारण मला. आणि असं सीन आहे की कॅबमध्ये असं राहतं की ते आतमधलं त्या डॅशबोर्डचा वगैरे वास मला अजिबात सहन होत नाही. सो मला थोडंसं एक त्या टाईप थोडा प्रॉब्लेम आहे नाही का.
तर मी बसलो तरी विंडो खाली घेऊनच बसतो नाही का, म्हणजे असा सीन आहे. ते आतमधले AC चा स्मेल प्लस ते डॅशबोर्डचा उन्हाळ्यात आपल्याला स्मेल एकदम डोकंच म्हणजे डोकंच राहत नाही जागेवरती. तर मग त्यामुळे काय खाल्लं नाही मी. आता मग घरी गेल्यानंतर काहीतरी खायचं पाहावं लागेल. सो लेट होईल जरा घरी जायला आपल्याला 11:30 12 वगैरे वाजतील, म्हणजे 11:30 वाजतात नॉर्मली. देन मग त्यानंतरच आपण बाकीच्या काय गोष्टी आहेत ते गेल्यानंतरच मग मी डिसाईड करेल. काहीतरी खाईल वगैरे चांगलं थोडंसं, मे बी दूध वगैरे असेल तर मग ओट्स खाईल, आणि तसं तर काहीतरी मग आपण नॉर्मली आपले मग अंडे वगैरे असतील तर मग ते काहीतरी करून खाऊया. तर ते दिस इज डिफरंट पार्ट. तर मग वेळ झाली ब्लॉगला एंड करायची. सो गाईज मी आत्ता ब्लॉग एंड करतो. कालचा ब्लॉग तर बनवताच नाही आला आपल्याला, कारण मित्र पण आला होता आणि जरा बाहेर जावं लागलं होतं दवाखान्यामध्ये, तर त्यामुळे शूट करता नाही आलं. सो इथून पुढे मी कंटिन्युअसली ब्लॉग टाकतच राहील. काही झाला प्रॉब्लेम तर मी सांगत पण राहील. सो कीप वॉचिंग गाईज. थँक्स फॉर वॉचिंग टिल दी एंड, अँड सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला अँड लाईक करा आपल्या व्हिडिओला. भेटूया त्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. भाई मारणार थंडी वाटते अशी एकदम गुलाबी झाली थंडी एकदम इथं खतरनाक. म्हणजे एवढी पण नाही आहे, पण आहे जरा अशी थोडीशी वाटेल अशी थंडी आहे. नंतर आपण ऑफिसला आलो तर थंडी जरा जास्त वाटते. ही बोलते की निकल्या म्हणते की ब्लॉग बनवतोय काय. कोणीतरी सांगितलं होतं मला ते सुमित ब्लॉग बनवायला लागलाय म्हणून. आई